राज्य में किसानों की बदहाल स्थिति को उजागर करता एक और आंदोलन सामने आया है। इस आंदोलन ने न सिर्फ प्रशासन के साथ ही सरकार के कामकाज पर भी सवाल खड़े कर दिए हैं। स्वाभिमानी किसान संगठन के नेतृत्व में यह आंदोलन एक स्मशान भूमि के अंदर शुरू किया गया। बुल्ढाना जिले के मलकापुर तालुका में आज एक ऐसा विरोध देखने को मिला जिससे न सिर्फ प्रशासन को चौंका दिया बल्कि सरकार के कामकाज पर भी सवाल खड़े कर दिए। शिरसोड़ी गांव के किसानों ने अपनी मांगों को लेकर स्थानीय कब्रिस्तान में बैठकर अन्न त्याग और समाधि आंदोलन शुरू कर दिया। स्वाभिमानी किसान संगठन के नेतृत्व में यह आंदोलन 7 बार दस्तऐवज, फसल बीमा, सूखा राहत और अन्य मुख्य मांगों को लेकर शुरू किया गया है। इस आंदोलन की गंभीरता को देखते हुए प्रशासन में हड़कंप मचा हुआ है। आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे, पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाला समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी। पण आता गावगाड्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे, गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे। आमचा बाप अडाणी येशील, पण आमचे पोरं आता भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलनासाठी उतरलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस झोपलेला आहे, यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितलं आहे की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या, आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा 7/12 आम्ही कोरा करू। मग आपला शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ 1-2 वर्ष झाले की नाही? हो, 1-2 वर्ष झाले। मग यानं 7/12 कोरा करायला पाहिजे होता। मग आता हे शेतकऱ्याची काय मसनवट्याची वाट पाहू राहिले, काही मसनवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही। दुष्काळी अनुदान 13,600 मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून 2-2 हजार शेतकरी बाकी आहे। बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे। म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार, अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे? तुम्ही आमच्या या शिरसोडी गावात येऊन पहा। आज रोजी 40 वर्ष झाले, आम्ही 5 वर्ष झाले ग्रामपंचायत मध्ये होतो, आमच्याजवळ 10 औस्या आहे। या नाल्याची आम्ही 10 औस्या दिल्या, अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं नाही। या मसंटीची अवस्था पहा। मग एकीकडे तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, अच्छे दिन आएंगे, मग तुम्ही का फक्त शहरातच लागू करणार आहे का? जोपर्यंत आमची कर्जमाफी, पीक विमा, दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही, आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही, तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील। अजितदादा पवार हे सत्तेसोबत गेले, त्याचा 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावे की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे। म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तात्काळ कारवाई करता। मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे। आमचे स्थानिक आमदार हे 25-30 वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी बोलूही शकत नाही। हे आमच्या मलकापूर मतदारसंघाची दुर्दशा आहे।